भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक करणारा अशोक खरात आता पुरता फसलाय. एक दोन नाही तर या भोंदू विरोधात तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या प्रत्येक गुन्ह्यातून त्याची विकृत मानसिकता समोर येते. मात्र खराच्या पापांचा घडा भरल्यामुळं त्याची पोलीस कोठडीची वारी संपण्याचं काही नाव घेत नाहीये. अशात आज त्याची तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपली. यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं गेलं. यावेळी कोर्टामध्ये नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्यानंतर अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. गर्भवती महिलेवरील अत्याचार आणि प्रकरणासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये या तिसऱ्या गुन्ह्यातील चौकशी सुरू होती. याच गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपली. यावेळी सुनावणी दरम्यान न्यायालयानं खरातला थेट विचारलं, पोलिसांकडून काही मारहाण किंवा तक्रार आहे का? यावरती त्यानं काही नाही असं उत्तर खरातनं दिलं. यानंतर न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय देत तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरात याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कोठडी 20 एप्रिलपर्यंत असणार आहे. न्यायालयानं एकीकडे न्यायालयीन कोठडी सुनावली, पण दुसरीकडे मात्र एसआयटीला चौथ्या गुन्ह्याच्या तपासासाठी मोठा दिलासा दिला. एसआयटीनं चौथ्या गुन्ह्यामध्ये तपासासाठी आक्रमक भूमिका घेतली. सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये अर्ज करत खरातचा ताबा मागितला आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायालयानं ही मागणी मंजूरही केली. म्हणजेच आता चौथ्या गुन्ह्याच्या तपासासाठी अशोक खरातला पुन्हा एकदा पोलीस कोठडी म्हणजेच एसआयटी चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. तिसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर खरातला नाशिक रोड कारागृहातून ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर उद्या पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. त्यामुळे एसआयटीला चौथ्या गुन्ह्यात खरातची पोलीस कोठडी मिळेल का नाही हे उद्याच्या सुनावणीमध्ये स्पष्ट होईल. पण इकडे शिर्डी पोलिसांकडून सुद्धा खरातचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. शिर्डीत खरात विरुद्ध जमीन बळकावल्याचा, फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे आणि याच प्रकरणी आता प्रतिभा चाकणकर यांना सुद्धा नोटीस बजावली गेली होती आणि या नोटीसीला उत्तर म्हणून प्रतिभा चाकणकर ज्या आहेत त्या आज शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाल्या. त्या ठिकाणी त्यांची चौकशी सुद्धा केली गेली. माहितीसाठी प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहे. अशोक खरातच्या प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. अशोक खरातच्या पत्नीसोबतच आणि अशोक खरातसोबत त्यांचे आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा याआधीही सुरू होती आणि त्याचमुळे त्यांना या प्रकरणी नोटीसही बजावण्यात आली होती. एकीकडे कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना दुसरीकडे खरातवरती ईडीनं मोठी कारवाई केली. खरातच्या एकूण 11 ठिकाणी छापेमारी ईडीनं केली आहे. ईडीनं अशोक खरातशी संबंधित ठिकाणावरती छापेमारी केली आहे. पीएमएलए कलम 17 अंतर्गत नाशिक, पुणे, शिर्डी अशा एकूण 11 ठिकाणी छापे टाकण्यात आले. सरकारवाडा पोलीस ठाण्यातील एफआयआर वरून ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. अशोक खरातने तृतीय पक्षाच्या नावाने बोगस बँक खाती उघडल्याचा आरोप असून दैवी शक्तीच्या नावाखाली वस्तू विकून पैसे उकळले आहेत. जमा केलेला पैसा जमिनीत गुंतवल्याची देखील माहिती आहे.